27 जुलै 2026 रोजी सोमवारी उद्या सकाळी 10:15 वाजता भूसन्मान भव्य यात्रा 5 नंबर चौकापासून ते जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस संपन्न होणार आहे. सर्वांनी सकाळी 10:15 वाजता 5 नंबर चौकामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवावा. उद्या दिनांक सोमवार 27 जुलै 2026 रोजी भूसन्मान अभियान भव्य यात्रा ही PVR चौकातून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. आपण सर्वजण गोमातेचे रक्षक आहोत, पूजक आहोत. आपण सर्वांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन गोमातेबद्दलची आपली भावना, रक्षणाची भावना ही व्यक्त करावी. 27 जुलै 2026 विश्वमित्र मंडळातील सर्व सदस्यांना ज्ञात आहे वाचवाडी येथील महादेव हनुमान मंदिर आध्यात्मिक पीठ या प्रकल्पावर दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेमध्ये सहकुटुंब मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. महिला बचत मंडळाचा एक संसंगचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आपली उपस्थिती राखून या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. या कार्यक्रमाच्या व्यवस्था सुद्धा पालगावकडे जाताना काही किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला गाव आहे. आपण या ठिकाणी सहकुटुंब येऊन या मेळाव्यामध्ये या कुटुंबाच्या मेळाव्यामध्ये सर्वांनी सहभागी केशवनगर केशवनगर लातूर इथे संपन्न होते आहे. आपल्या सर्वांना नम्र विनंती की कार्यक्रम स्थळी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अवघ्या काही मिनिटांमध्ये कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. सौभाग्यवती विनीता टेलर या सांगलीहून मुद्दाम आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित आहेत. त्यांचंही आगमन काही वेळामध्ये त्या व्यासपीठावर होत आहे. आपल्या सर्वांना विनंती की आपण श्रीमान केशवनगर लातूर या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. नम्र विनंती भूसन्मान अभियान भव्य यात्रा ही उद्या सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी PVR चौक इथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. गोरक्षेसंबंधी आपल्या जाळीवर जपण्यासाठी आपण सर्व गोपूजक या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊया. उद्या दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी 10:15 वाजता PVR चौकामध्ये आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. दिनांक 26 ऑगस्ट आज बरोबर 1 महिन्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेमध्ये महादेव हनुमान मंदिर आध्यात्मिक पीठ पाथरवाडी या प्रकल्पावर सहकुटुंब सहल आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. केशवनगर महिला बचत मंडळाचाही संसंगाचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे. आणि आपण परिसरातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब या स्नेह मेळाव्यासाठी पाथरवाडी येथे उपस्थित राहण्याचं आमंत्रण
या महादेव हनुमान मंदिर आध्यात्मिक पीठाचे प्रमुख श्री नवनाथजी मध्ये हे आपल्या सर्वांना करीत आहेत. आपण सर्वजण त्याचे सभासद आहोत. आपल्यापैकी बरेच जण पाथरवडीत यापूर्वी सुद्धा अनेक वेळा जाऊन आलेलो आहेत आणि एक चांगल्या आध्यात्मिक पीठासाठी निवारक अशा अर्थाने सुद्धा वेगवेगळे उपक्रम चालणार आहे. जे महादेव हनुमान मंदिर आध्यात्मिक पीठ आहे इथे चालणाऱ्या उपक्रमासंबंधात सुद्धा आपल्याला माहिती मिळेल. आपल्या सर्वांना या मंडळाच्या वतीनं नम्र विनंती की 26 तारखेला 26 ऑगस्टला या होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आपण सहकुटुंब सहभागी व्हावं आणि या स्नेह मेळाव्यात त्या सौभाग्यवती विदिता तेलंग आणि मंडळाचे पदाधिकारी अवघ्या काही वेळामध्ये या सभागृहामध्ये उपस्थित राहत आहेत आणि हा कार्यक्रम अत्यंत थोड्या वेळामध्ये आपण सुरू करीत गेल्या 9 वर्षापासून केशव मित्र मंडळ हे विविध सामाजिक उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवते आहे. गेल्या काही वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशीच्या दिवशी केशव मित्र मंडळाची स्थापना झालेली आहे आणि त्यामध्ये या आषाढी एकादशीचं एक आपलं वेगळं महत्व केशव मित्र मंडळाच्या वतीनं आहे आणि गेल्या काही वर्षापासून अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य अशा दिंडीचं आयोजन आपण हे दरवर्षी करत असतो. काल सुद्धा खूप मोठ्या संख्येनं ही दिंडी केशवनगर परिसरामध्ये संपन्न झाली. परिसरातील बहुसंख्य नागरिक या दिंडीमध्ये सहभागी होते. भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांचा आध्यात्मिक वारसा जपणारी ही आषाढी एकादशी, पंढरीच्या विठोबाचं स्मरण करणारी ही एकादशी आणि या अशा सर्व माध्यमातून आपल्या संस्कृतीचं दर्शन हे आपण घडवतो आणि या दिंडीमध्ये अशाच पारंपरिक विषयामध्ये, भारतीय विषयामध्ये, शुभ्र विषयामध्ये महिला आणि पुरुष या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. अत्यंत उत्साहात, जल्लोषात, भजन कीर्तनाच्या नादामध्ये, मृदंगाच्या तालामध्ये या दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. केशवनगर परिसरामध्ये सकाळी 7:30 वाजता निघालेली ही दिंडी जवळपास 2 ते 2.5 तास या केशवनगर परिसरामध्ये या दिंडीचं आगमन झालेलं होतं. दिंडी मार्गक्रमित होती आणि या निमित्ताने नंतर विहारमार्ग मंदिर एसटी कॉलनी केशवनगर इथे या दिंडीची सांगता झाली. त्यानंतर पूजा आरती व नंतर प्रसाद वितरण हे करण्यात आलं एकादशीच्या निमित्ताने आणि अशा पद्धतीने अत्यंत उत्साहाने ही दिंडी कालच्या तारखेमध्ये एकादशीला 25 जुलै रोजी शनिवार 29 जुलै रोजी संपन्न झाली. आपल्या प्रतिवर्षीप्रमाणे दिंडीचा दिवस आणि 2 प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो. एक म्हणजे दिंडी आणि दुसरं म्हणजे प्रकट कार्यक्रम. त्या निमित्ताने कुटुंबाच्या संबंधामध्ये काही वक्त्यांचं बोलणं आपण मुद्दाम या ठिकाणी ठेवतो. केशव मित्र मंडळ याची स्थापनाच मुळात आपण एका समूहाद्वारे आणि केशव नगर मध्ये आपण सर्वजण एकत्रित राहतो आणि केशव नगर मधील ही सर्व वस्ती एक विशाल कुटुंब आहे आणि या अशा कुटुंबाच्या माध्यमातून आज आपण पाहतो की पंचपरिवर्तन हा एक शब्द आजकाल सगळीकडे रूढ होतो आहे आणि जगाच्या नकाशावर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करायचं असेल किंवा जसं आपण अखंड भारताचं स्वप्न आपण पाहतो तर याची पूर्तता जर आपल्याला करायची असेल तर या सर्व गोष्टींचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.
की ज्याच्यामध्ये नागरिक कर्तव्य असेल, पर्यावरण असेल, स्वतः बोध असेल, अशा सगळ्या गोष्टीमध्ये त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कुटुंब प्रबोधन. आणि ह्या कुटुंबाच्या प्रबोधनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे. गेल्या काही पिढ्यांच्या पूर्वी जसं कुटुंबातलं वातावरण होतं तसंच वातावरण या निमित्तानं राहावं हा या मागचा प्रमुख हेतू आणि केशव मित्र मंडळी जपण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो. या कार्यक्रमस्थळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौभाग्यवती विनीताताई तेलंग, आपल्या या समितीचे अध्यक्ष, केशव मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सर्वोत्तमराव कुलकर्णी, मंडळाचे सचिव विलासराव आराधे, मंडळाचे कार्याध्यक्ष श्री पांडुरंगजी बंडोपंत किसवे यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. मी शब्दसुमनांनी यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या आहेत त्या विनीताताई तेलंग या मुद्दाम सांगलीहून आपल्या या कार्यक्रमासाठी तिथे उपस्थित झालेल्या आहेत. उत्तम अशा प्रकारच्या वक्त्या आहेत, त्यांचा परिचय आपल्या कार्यक्रमाच्या मध्ये पुढे होईलच. तर या निमित्ताने पुन्हा एक वार मी या सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन. माननीय सौभाग्यवती विनीताताई तेलंग, अध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी, सचिव विलासराव आराधे आणि कार्याध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, बंडोपंत किसवे पूरक अशा पद्धतीचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, भारतमातेची प्रतिमा, पांडुरंगाची प्रतिमा आणि दीप प्रज्वलन आता इथे संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं. केशव मित्र मंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून आपण विविध उपक्रम सामाजिकदृष्ट्या, लौकिकदृष्ट्या जे जे काही महत्वाचे उपक्रम आहेत, महत्वाचे सण उत्सव आहेत, ती भारतीय संस्कृती आणि समाजातील एकोपा जोपासण्यासाठी आपण गेली काही वर्षापासून वारंवार हे प्रयत्न करत राहतो. आणि याच्यामुळं या केशव मित्र मंडळामध्ये परिसरातील अनेक सदस्य, अनेक कुटुंब ही जिव्हाळ्याने जोडली गेलेली आहे आणि यासाठी आपण या सगळ्यांचं कल्याण होणं अशीच अपेक्षा आपण या निमित्ताने व्यक्त करत असतो. आणि प्रत्येक बैठकीमध्ये जसं आपण कुटुंब कल्याणाची प्रार्थना म्हणत असतो तशाच प्रकारची ही प्रार्थना म्हणण्यासाठी किंवा आळविण्यासाठी मी पांडुरंगराव चिंचोलकर, आपल्या केशव मित्र मंडळाचे सदस्य, यांना आमंत्रित करतो. त्यांनी कृपया कुटुंब कल्याणाची प्रार्थना, आपल्यापैकी ज्यांना ज्यांना ही कुटुंब कल्याणाची प्रार्थना येते त्यांनी सुद्धा त्यांच्या बरोबर म्हणायला हरकत नाही. धन्यवाद श्री पांडुरंगराव चिंचोलकर. आता आपण कुटुंबाची प्रार्थना म्हणली, ऐकली, गायली. याच्यामध्ये जे कडवे आहेत त्याला आपण श्लोक म्हणूया. यामध्ये दिलेल्या ह्या 30 श्लोकांचं जर आपण नित्य स्मरण केलं तर कुटुंब आणि फॅमिली याच्यातला फरक आपल्याला लक्षात येऊ शकतो. इंग्रजी शब्दाचे असणारे सरळ सरळ अर्थ आणि मराठी शब्दाचे संस्कृतीचे अर्थ याच्यात खूप व्यापक अशा पद्धतीचा फरक हा आपल्याला जाणवतो. जसं कल्चर आणि संस्कृती, कल्चर हा खूप मर्यादित शब्द आहे, पण संस्कृती हा खूप अमर्याद अशा पद्धतीची व्याप्ती याची आहे. तर अशा पद्धतीची कुटुंबाची निर्मिती व्हावी यासाठी हा केशव मित्र मंडळाचा नित्य
उपक्रम आहे किंवा तिची मूळ प्रेरणा आहे ती त्या पद्धतीची आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. सर्व कुटुंब जर जोडली गेली तर सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं साध्य होऊ शकतात. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे आपण जाऊयात. या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, परिचित आणि सर्व मंडळी, आपल्या सर्वांची परिचित असणारी ही मंडळी आणि पाहुणे मंडळी यांच्या परिचय आणि स्वागतासाठी मी सौ सुनंदाताई धर्मपात्रे यांना व्यासपीठावर प्रशासन करतो. धर्मपात्रेबाई ह्या केशव विद्यालयातील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत. राष्ट्र सेविका समितीच्या स्वयंसेविका आहेत आणि केशवनगर मधील भजनी मंडळ, गीता मंडळ यामध्ये अग्रगण्य भूमिकेमध्ये काम करणारे या सदस्य आहेत. आता आपण प्रमुख वक्त्यांचा परिचय ऐकला. गेल्या अनेक वर्षापासून आपण अशाच मान्यवरांचा या ठिकाणी आस्वाद घेतो आहोत. विविध विषयाशी असणारे वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी करणारे वक्ते, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे हे वक्ते आणि विविध विषयावर मांडणी करणारे असं एक आपलं वैशिष्ट्य केशव मित्र मंडळाचं आहे. आता आपण केशव मित्र मंडळाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचाही परिचय आपण ऐकला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अशाच पद्धतीचं एकत्रित येऊन केशव मित्र मंडळासाठी काम करणारी ही सर्व मंडळी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या केशव मित्र मंडळाच्या उन्नतीसाठी म्हणजे पर्यायाने या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हे सर्वजण प्रयत्न आहेत. आणि अशा या कार्यक्रमासंबंधी आणि केशव मित्र मंडळाचे एकंदरीत जी रचना आहे, गेल्या 9 वर्षापासून आपण जे कार्यक्रम करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजन आहे या संबंधाचं प्रास्ताविक करण्यासाठी या मंडळाचे सचिव विलासराव आराध्य, आपण त्याचा परिचय आता नुकताच ऐकला, तर या विलासराव आराध्यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्यासमोर सादर केलं. धन्यवाद विलासराव आराध्य. केशव मित्र मंडळाच्या कार्याचा गेल्या 9 वर्षाचा आढावा त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून आपल्या समोर ठेवलेला आहे. कार्यक्रमाचं आयोजन आणि त्या संबंधातली जी मुख्य भूमिका आहे ती पण त्यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. केशव मित्र मंडळ हे विशाल कुटुंब आहे, परिवार आहे, विस्तृत पद्धतीचा परिवार आहे आणि मग परिवारात असल्यामुळे परिवारातील सदस्यांचं सुद्धा वेळप्रसंगी कौतुक करणं, आदर व्यक्त करणं या सुद्धा भूमिका केशव मित्र मंडळ चांगल्या पद्धतीनं पार पाडत असतो. जुलै महिना आहे, नुकतेच जूनमध्ये विविध परीक्षांचे निकाल घोषित होतात आणि केशव मित्र मंडळामध्ये असणाऱ्या सदस्यांच्या पाल्यांचा यशोचित सत्कार, त्यांचं कौतुक करण्याच्या दृष्टीनं केशव मित्र मंडळ नेहमी अग्रेसर असतो. आणि आजच्या या निमित्तानं आपण अशाच गुणवंत विद्यार्थी 10वी 12वी आणि परीक्षांच्या मध्ये असेल प्रसंगी आपण केशव मित्र मंडळाच्या सदस्यांनी सुद्धा जर काही गुणवत्ता मिळवलेली असेल तर त्यांचा सुद्धा योग्य तो आदर सत्कार आपण या ठिकाणी करतो. तर या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि त्या संबंधातली माहिती देण्यासाठी मी मंडळाचे सदस्य श्री अशोकराव मटकटी यांना पाचारण करतो. अशोकराव मटकटी ही केशवराज विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले आहेत. अशोकराव मटकटी केशव मित्र मंडळाच्या वतीने विविध परीक्षांच्या मध्ये गुणवत्ता संपादन केलेल्या सर्व पाल्यांचा व त्यांच्या पालकांचा यथोचित सत्कार आता इथे संपन्न झालेला आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे आपण बोलूया. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेरणा गीत म्हणून आपल्या समोर सादर करण्यासाठी मी वसंतराव पांचाळ यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. वसंतराव पांचाळ केशव मित्र मंडळाचे सदस्य आहेत, ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. यानंतर आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या सौभाग्यवती विनिताताई तेलंग यांना विनंती करतो
की त्यांनी कुटुंब वृक्ष हाच कल्पतरू या विषयाची मांडणी आपल्या सर्वांच्या समोर करा. सौभाग्याची विनंती इथे. धन्यवाद विनंती. कुटुंब वृक्ष हाच कल्पतरू या विषयाची उकल त्यांनी आपल्या समोर आता केली. आपल्याला उज्ज्वल भवितव्य साधायचं असेल, भविष्यकाळ साधायचं असेल तर कुटुंब व्यवस्थेशिवाय पर्याय नाही. कुटुंब व्यवस्था ही बळकट झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला उपाय किंवा पर्याय हा आपल्या समोर निर्माण होणार नाही. याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नरत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केशव मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सर्वोत्तमराव कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. या कार्यक्रमाच्या फोटो संबंधात एक सूचना देतो. या कार्यक्रमाचे फोटो श्री महेश स्वामी यांनी फोटो काढलेले आहेत. ज्यांना याची प्रत पाहिजे असेल तर त्यांनी महेश स्वामी यांच्याशी संपर्क साधावा. माझ्याकडे त्यांचा फोन नंबर आहे, मी नंतर आपल्याला देईल. धन्यवाद. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर जाण्यापूर्वी दोन कार्यक्रमाची सूचना आपल्याला देतो. गोरक्षा सन्मान अभियान दिंडी ही उद्या दिनांक 27 जुलै रोजी PVR ऑफिस चौकापासून ते कलेक्टर ऑफिस इथपर्यंत जाणार आहे. सर्व गोरक्षक आणि गोपूजक भक्तांनी या दिंडीमध्ये सकाळी 10:15 वाजता PVR चौकात सहभागी होण्यासाठी सकाळी 10:15 वाजता PVR चौकामध्ये उपस्थित राहतो. महादेव हनुमान मंदिर आध्यात्मिक पीठ यांच्या वतीनं पाथरवाडी यांच्या वतीनं 26 ऑगस्ट 2024 रोजी 10 ते 4 या वेळामध्ये स्नेह मेळाव्याचं म्हणजे कौटुंबिक स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी याच्यामध्ये सहकुटुंब सहभागी व्हावं. 26 ऑगस्ट 2024 कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर जाण्यापूर्वी पसायदानानंतर कार्यक्रम संपणार आहे. सर्वांना विनंती की पसायदान झाल्यानंतरच मग आपण सभागृह सोडावं. तत्पूर्वीच्या सूचना मी नंतर देईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऋणनिर्देशनासाठी मी आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बंडोपंत किसवे यांना आमंत्रित करतो. कालच्या दिंडीचे ते प्रमुख होते, त्यांच्याबरोबर श्री राजकुमारजी इमलापल्ले या दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या दिंडीचं आयोजन केलेलं होतं. आपल्या सर्वांचं सहकार्य अशाच प्रकारे अपेक्षित. कार्यक्रमाच्या समापनानंतर अल्पाहाराची व्यवस्था केलेली आहे ती याच ठिकाणी आहे. सभागृहात आपण खाली जायचं नाहीये. आपल्या आपण जिथे बसलेले आहात तिथे आपल्या जागी आपल्याला ही व्यवस्था करण्याची, अल्पाहाराची व्यवस्था करण्याची. पसायदान सांघिक आहे. आपण सर्वांनी मिळून पसायदान सुरुवात करतो.
कुटुंब मेळाव्याचं आयोजन, स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे असं आवाहन आपले ज्येष्ठ कार्यकर्ते श्री नवनाथजी मध्ये समोर करत आहे. त्या सर्वांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. या कार्यक्रमाचे गुणवंत भारतीय पालक या सर्वांना किंवा ज्यांना फोटो पाहिजे असेल तर त्यांनी श्री गणेश स्वामी यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यक असेल त्याच्यामध्ये पेन असेल तर आपण फोन नंबर घेऊ शकता. 96 37 67 31 हा त्यांचा फोन नंबर आहे. या कार्यक्रमाचा विचार करताना आपल्याला विनिताताईंनी ज्या गोष्टी सांगितल्या या सर्व गोष्टींचे महत्त्व लक्षात घेऊन 3 महत्त्वाच्या गोष्टींवर आपण लक्ष देऊया. एक म्हणजे कुटुंब व्यवस्था बळकट करणे, 2 म्हणजे कुटुंब व्यवस्था अधिक बळकट करणे आणि 3 म्हणजे कुटुंब व्यवस्था अधिकाधिक बळकट करणे. या 3 गोष्टीवर आपण लक्ष देऊया आणि कुटुंब व्यवस्था बळकट करून आपण सर्वच बाबतीमध्ये विश्व मित्र मंडळाच्या वतीनं आयोजनात जाणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये उत्साही सहभाग सर्वांना नोंदवावा. धन्यवाद. आता समोर लक्ष द्या.